तर कार्यकर्त्यांची समजूत काढलीच पाहिजे असा एक प्रकारे इशाराच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलाय। तर ठाकरे गटाची भूमिका योग्य नाहीये असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रामटेक अमरावतीचा दाखला देत संजय राऊत यांनी आघाडीसाठी हक्काच्या जागा सोडल्याचं म्हटलं होतं। तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फरक असल्याचं प्रत्युत्तर सुद्धा पटोले यांनी यावर दिलं। आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते। पॉझिटिव्ह असायला पाहिजे। प्रधानमंत्री कोणाला करायचं? आमची प्रत्येक जागा ही पर्यायानं शेवटी पुढे काँग्रेसच्या नेतृत्वालाच पाठिंबा देण्यासाठी उभी राहील ना। त्याच्यामुळे महाराष्ट्रात किमान 35+ जागा जिंकण्याचे जे मिशन आमचं आहे त्यासाठी प्रत्येकानं एकमेकांना हातभार लावला पाहिजे। विदर्भातला त्यांना उदाहरण मुद्दाहून दिलं की विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं, कारण विदर्भ हा एक वेगळा गड आहे, काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि विदर्भामध्ये आत्ता पहिल्या 5 टप्प्यामध्ये आम्ही जिंकूच आणि ज्या अजून 5 जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडीमधून जिंकणार आहोत। पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे आणि ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही। पण या पद्धतीनं होत असेल तर अजिबात आम्ही खपवून घेणार नाही।